काही नावं अशी असतात ना की ती नावं इंटरेस्टिंग असतात आणि ती मला आवडतात पदार्थांची. तर एक हे नाव म्हणजे आता सध्या कैरीचा सीझन सुरू आहे, आंब्याचा सीझन सुरू आहे. तर आंब्याची खारवणी असं हे सिंपल असं नाव आहे. आणि खारवणी म्हणजे आपण लक्षात येत नाही की हा पकोड्याचा प्रकार आहे, वाळवणाचा प्रकार आहे, की भाजीचा प्रकार आहे, की कढीचा प्रकार आहे. तर हे वाळवणही नाही, हे पकोडे पण नाही, ही कढी पण नाही, ही भाजी पण नाही, याच्या मधला प्रकार कुठेतरी आहे. आणि त्याला एक तर गरम भात किंवा मग काय घावन ना, घावनाबरोबर खायचं. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले कैरी चिरून घेतो. सर्वप्रथम तेल, बारीक चिरलेला कांदा छान लालसर परतून घ्यायचा. तोपर्यंत आपण कैरी चिरू. बारीक चिरलेली कैरी. आपल्याकडे भाषावार प्रांतरचना झालेली आहे आणि मी तर असे म्हणेल की पदार्थवार प्रांतरचना सुद्धा झाली असावी. कारण ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे फळं, जे ज्या भाज्या उगवतात त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार झालेले आहेत. साऊथचं बघा तुम्ही, कोकणातलं बघा, विदर्भातलं बघा, तिथे जे जे काय उगवतं तसेच पदार्थ तिथे तयार होतात. जसं आता बघा इथे आंबा कोकणातला, नारळाचं दूध वापरणार आहे कोकणातलं. फक्त एक युनिक कॉम्बिनेशन असं आहे की कांदा आणि आंबा हे एकत्र आहे. आता यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट, थोडा हिंग, हे व्यवस्थित छान पहिलं पाणी न घालता परतून घ्यायचं आणि नंतर एक खमंग छान सुवास आला की पाणी घालायचं. आता पाण्याबरोबर हे व्यवस्थित आपण शिजवून घेऊ. रॉक सॉल्ट यात घालतो आपण. येस, थोडासा गूळ, आता हे नारळाचं घट्ट दूध आहे, यामध्ये साधारण एक चमचाभर, 1.5 चमचा आपण तांदूळाचं पीठ घालू आणि याला छान याची पेस्ट करून घ्यायची. याला आता छान घावनाबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करू आपण.